एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। ठाणे महानगरपालिका उपायुक्त क्रीडा आणि संस्कृती विभाग मिलन पारांडे आणि सन्माननीय श्री गुरुनाथ पाटील या दोघांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे। साहेब ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गुरुनाथ पाटील आणि उपायुक्त क्रीडा आणि संस्कृती विभाग मिलन पारांडे यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। एकदा घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की। राज्य सरकारचे देखील दिघे साहेबांनी अतिशय समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केलं। सर्व समाज आपलं कुटुंब मानून काम केलं आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय। आज संपूर्ण महाराष्ट्रात आपलं कुटुंब आहे आणि गोर गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना दिघे साहेबांची होती। दिघे साहेबांच्या दरबारामध्ये आनंद आश्रमामध्ये आलेला गोर गरीब दीन दलित कधी खाली हाताने गेला नाही। आलेला दुःखी चेहऱ्याने आलेला माणूस आनंदामध्ये हसत मुखाने परत गेलेला आपण पाहिलं आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम असू द्या आणि म्हणून त्यांच्या नावाची योजना आपण सरकारची महाराष्ट्र शासनाची आज आपण एक सुरू करतोय। त्यामध्ये महा डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व सर्व प्रस्तावित योजनांमध्ये आपण जी गिव्ह इट अप सबसिडी ही योजना जी आहे म्हणजे त्याला आपण नाव देतोय धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना। म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहेत आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या लाभाच्या योजना समर्पित करण्यासाठी, कारण दिघे साहेबांनी आपले जीवन संपूर्णपणे लोकसेवेसाठी समाजसेवेसाठी समर्पित केलं। या भावनेने राज्य सरकारची योजना आपण आज सुरू करतो याचा देखील मला सार्थ अभिमान आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आज आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की त्यांची कार्यपद्धती, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांनी शिकवलेली समाजसेवा या मार्गाने आपण वाटचाल करत राहूया एवढंच सांगतो। पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। आणि सर्व उपस्थित आपले भजनी मंडळ दर वर्षीप्रमाणे आपल्या तुमचेही स्वागत करतो। संग्राम आहेत आपला संग्राम करून माहिती आहे काय करायचं ते आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि अमोल नवले या ठिकाणी 200पेक्षा जास्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नियुक्ती झालेली आहे। पक्ष संघटनेच्या वतीने त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना या ठिकाणी या विशेष कार्यकारी अधिकारी असा हे पाठ नको करू। बोल अमोल समोर समोर, अरे असा उभा राहा ना, समोर समोर इकडे बघ ना। अमोल अमोल याला रे त्याचबरोबर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे सामने देखिए।
अरे हाथ 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 लांडगे साहब हेमंत दादा थोड़ा पीछे हो जाइए हेमंत भाई साहब हे फोटो मार मेन काम सोडून तुझ्याकडे बघत होतो ना वेड्या नाही तू पाठीमागे खिशात पैसे काढून जा नाही ना बघतो माझ्या त्याचबरोबर सतत कित्येक दिवस चाललेलं आंदोलन आज शांत झालं आहे आणि मराठा समाजाच्या सुद्धा फार मोठा दिलासा मिळाला. बाजूला मी उभा होतो तू कशाला मध्ये घुसला आमच्या दोघांच्या हिरोगिरी करतो सरक तिकडे अजून मला प्रेम नाही मिळत आहे. सन्माननीय सरनाईक साहेब यांच्या शिवसेने मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आणि मराठा आरक्षण अत्यंत असा दुग्धशर्करा योग या ठिकाणी उपस्थित. बघा आता मला मी आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. हात कोणाचा आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आजचा दिवस विविध उपक्रमांनी आपण साजरा करतो. दिघे साहेबांचा वाढदिवस आपण लोकाभिमुख समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम घेऊन वाढदिवस आपण साजरा करायचो. जयंती निमित्त देखील अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण करतो. खरं म्हणजे जी काही समाजसेवा दिघे साहेबांनी आपल्याला शिकवली त्यांच्या आदर्शावर त्यांनी दाखवलेल्या जे काही आपल्याला मार्ग दाखवला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये काम करतोय. खरं म्हणजे बाळासाहेबांची देखील 23 जानेवारीला जयंती झाली. त्यांचाही आशीर्वाद दिघे साहेबांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला. मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं आणि सरकारने देखील इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्याच्यावर त्याला धक्का न लावता अन्याय न करता अनेक वर्षापासून मराठा समाज जो सोयी सुविधा सवलती यापासून वंचित होता. दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना आज आपण न्याय दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं परंतु समाजसेवा सवलतीपासून आजपर्यंत वंचित होता. परंतु तो निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं याचा मला अभिमान आहे. सरकार सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माता भगिनींचं युवकांचं सगळ्यांचंच आहे. गोरगरीब दीन दलित शोषित पीडित यांचं सरकार आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे. म्हणून अनेक योजना आपण सुरू केल्या. त्या योजनांचा वापर मी इथे करत नाही परंतु त्यामध्ये सर्व समाज घटक समाविष्ट केले. सर्व समाजांना न्याय देण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण अनेक निर्णय घेतले.
कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी, ज्येष्ठांसाठी, तरुणांसाठी, सगळ्यांसाठी सरकारने आतापर्यंत कधी न झालेले धाडसी निर्णय आपल्या सरकारने, याचा देखील मला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे दाखवले, जे शिकवले, त्याप्रमाणे आपण वाटचाल करतोय, याचा सगळ्यांना सार्थ अभिमान. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाची आपण जयंती निमित्त काय एसओ दिले, विशेष कार्यकारी अधिकारी 250 लोकांना. भरपूर आपले एसओ होऊ शकतात, त्या सगळ्यांची नावं घ्या, त्यांनाही समाजाची सेवा करण्यासाठी वाव द्या. आणि एवढं आपल्याला सांगतो. त्याचबरोबर आज आपण राज्य शासनाची राज्य सरकारचे देखील दिघे साहेबांनी अतिशय समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केलं. सर्व समाज आपलं कुटुंब मानून काम केलं आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रात आपलं कुटुंब आहे आणि गोर गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना दिघे साहेबांची होती. दिघे साहेबांच्या दरबारामध्ये, आनंद आश्रमामध्ये आलेला गोर गरीब दीन दलित कधी खाली हाताने गेला नाही. आलेला दुःखी चेहऱ्याने आलेला माणूस आनंदामध्ये हसत मुखाने परत गेलेला आपण पाहिलं आहे. मग ते कुठल्याही प्रकारचं काम असू द्या. आणि म्हणून त्यांच्या नावाची योजना आपण सरकारची, महाराष्ट्र शासनाची आज आपण एक सुरू करतोय. त्यामध्ये महा डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व सर्व प्रस्तावित योजनांमध्ये आपण जी गिव्ह इट अप सबसिडी ही योजना जी आहे, म्हणजे त्याला आपण नाव देतोय धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना. म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहेत आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या लाभाच्या योजना समर्पित करण्यासाठी. कारण दिघे साहेबांनी आपले जीवन संपूर्णपणे लोकसेवेसाठी, समाजसेवेसाठी समर्पित केलं. या भावनेने राज्य सरकारची योजना आपण आज सुरू करतो, याचा देखील मला सार्थ अभिमान. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आज आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त, वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की त्यांची कार्यपद्धती, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांनी शिकवलेली समाजसेवा या मार्गाने आपण वाटचाल करत राहूया एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. आणि सर्व उपस्थित आपले भजनी मंडळ दरवर्षीप्रमाणे आपल्या तुमचेही स्वागत करतो. संग्राम आहेत आपला, संग्राम करून माहिती आहे काय करायचं ते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा आता मला मी आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो, कोणाचा आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आजचा दिवस विविध उपक्रमांनी आपण साजरा करतो. दिघे साहेबांचा वाढदिवस आपण लोकाभिमुख, समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम घेऊन वाढदिवस आपण साजरा करायचो. जयंती निमित्त देखील अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण करतो. खरं म्हणजे जी काही समाजसेवा दिघे साहेबांनी आपल्याला शिकवली, त्यांच्या आदर्शावर त्यांनी दाखवलेल्या जे काही आपल्याला मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे आपण
ठाणे जिल्ह्यातही महाराष्ट्रामध्ये काम करतोय. खरं म्हणजे बाळासाहेबांची देखील 23 जानेवारीला जयंती झाली. त्यांचाही आशीर्वाद, दिघे साहेबांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला. मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं आणि सरकारने देखील इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्याच्यावर त्याला धक्का न लावता, अन्याय न करता अनेक वर्षापासून मराठा समाज जो सोयी सुविधा सवलती यापासून वंचित होता, दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना आज आपण न्याय दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, परंतु समाजसेवा सवलतीपासून आजपर्यंत वंचित होता. परंतु तो निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं, याचा मला अभिमान आहे. सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं, युवकांचं, सगळ्यांचंच आहे. गोरगरीब, दीन दलित, शोषित, पीडित यांचं सरकार आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, ही भूमिका आपल्या सरकारची आहे. म्हणून अनेक योजना आपण सुरू केल्या. त्या योजनांचा वापर मी इथे करत नाही, परंतु त्यामध्ये सर्व समाज घटक समाविष्ट केले, सर्व समाजांना न्याय देण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण अनेक निर्णय घेतले, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी, ज्येष्ठांसाठी, तरुणांसाठी, सगळ्यांसाठी सरकारने आतापर्यंत कधी न झालेले धाडसी निर्णय आपल्या सरकारने, याचा देखील मला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे जे दाखवले, जे जे शिकवले, त्याप्रमाणे आपण वाटचाल करतोय, याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाची आपण जयंती निमित्त काय एसओ दिले, विशेष कार्यकारी अधिकारी 250 लोकांना. भरपूर आपले एसओ होऊ शकतात, त्या सगळ्यांची नावं घ्या, त्यांनाही समाजाची सेवा करण्यासाठी वाव द्या. आणि एवढं आपल्याला सांगतो. त्याचबरोबर आज आपण